नमस्कार. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. महा-MTBच्या सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार आणि स्वागत असो. माझ्याबरोबर व्हिडिओग्राफर साक्षर आहेत. आज आपला देश, भारत देश हा 76 वर्ष स्वतंत्र पूर्ण होऊन उद्या 77व्या स्वातंत्र्याच्या वर्षामध्ये प्रवेश करणार आहे. त्या 77व्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला मी सर्व देशवासियांना आणि महा-MTBच्या प्रेक्षकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. असा जेव्हा दिवस येतो की आपण आता एका पर्वातनं दुसऱ्या पर्वात प्रवेश करतोय, तेव्हा हा दिवस एक प्रकारचा सिंहावलोकन किंवा आढावा घेण्याचा असतो. तर आज आपण थोडासा आपण कुठे होतो आणि कुठे येऊन पोचलो याच्यावरती एक आढावा घेऊया. एक देश म्हणून आपण कुठून कुठे आलो. भारत जेव्हा 47 साली स्वतंत्र झाला तेव्हा परिस्थिती फारच गंभीर होती. देशाची फाळणी झालेली होती. देशाचा पंजाबसारखा जो सुपीक प्रांत होता, त्या प्रांतातनं सगळे कालवे असलेली सुपीक भूमी पाकिस्तानात गेली होती. आपल्याकडे उरलेला पूर्व पंजाब राहिलेला होता. प्रचंड प्रमाणावर निर्वासितांचं ओझं या देशावरती होतं आणि ते सगळे निर्वासित आपलं सर्व काही घालवून इथे आलेले होते. त्यामुळे त्यांना सामाजिक, आर्थिक आणि मानसिक आधार देणं आवश्यक होतं. ते आपल्या सरकारने केलं. तर एखाद्या नवीन स्वतंत्र झालेल्या देशाला सुरुवातीलाच हे एवढे सगळे प्रश्न होते आणि पुन्हा परिस्थिती आर्थिक बाबतीमध्ये फार चांगली नव्हती. इंग्रजांनी गंगाजळीपैकी काही पैसे आपल्याला दिले होते, काही पैसे पाकिस्तानला दिले होते. परंतु जी आव्हानं पुढे आलेली होती, मुख्य आव्हान होतं एवढ्या सगळ्या लोकांना, निर्वासित आणि इथे राहणारी लोकं, त्या सगळ्यांना पोटभर जेवू घालण्याचं. आता पोटभर जेवू घालण्याचं म्हणजे पुरेसं धान्य आणि अन्नधान्य उत्पन्न व्हायला पाहिजे. परंतु त्या आघाडीवरती आपल्याकडे सिंचित भूमीचा फार तुटवडा होता, कारण तेव्हा मोठी धरणं वगैरे काही नव्हती. सर्वात जुनं धरण आपल्याकडे जे होतं ते तामिळनाडूमध्ये आदिकट म्हणून जो आहे तिथलं होतं आणि त्या साधारण 2,500 वर्षापूर्वीचं ते धरण आणि कालवे आहेत. पण ते जरी असलं तरी उत्तरेला धरणं अशी महत्त्वाची फारशी नव्हती आणि सगळे कालव्यांचा प्रदेश पाकिस्तानला गेल्यामुळे आपल्याला तातडीने भाकरानांगल धरण बांधायला लागलं. हिराकूरसारखी धरणं आपण बांधली. आपण पुष्कळच प्रगती केली, त्यात वादच नाही. त्यावेळेसपासनं आपण आज जे पोचलेलो आहोत त्याबद्दल आपण सर्व नागरिक आणि आपले सर्व राज्यकर्ते अभिनंदनासच पात्र आहेत. परंतु त्याच्यातसुद्धा तरतम करायचं झालं तर आपल्याला एक बघायला लागतं की 2014 सालाच्या आधी आणि 2014 सालाच्या नंतर आपण कुठे होतो त्याचा एक जर आढावा घेतला तर 2-4 बाबतीमध्ये राष्ट्राचं मूल्यमापन करता येतं आणि त्या बाबती म्हणजे आर्थिक स्थिती राष्ट्राची कशी आहे आणि या बाबतीमध्ये आपण जगाशी तुलना करताना हे बघूया. नुसतं आपण भारतात किती पैसे आहेत किंवा भारतात किती गरिबी आहे हे म्हणणं बरोबर नाही. जागतिक स्थितीमध्ये भारत कुठे आहे. तर त्यावेळेला आपण स्वतंत्र झालो होतो तेव्हा गरिबी तर होतीच. जगातील जे राहणीमान होतं त्या राहणीमानाच्या 18% फक्त आपल्या इथल्या लोकांचं राहणीमान होतं. अतिशय गरिबी होती, निरक्षरता होती, कारण साक्षरता या भारतात तेव्हा नव्हती. ब्रिटिशांच्या काळात फारसे प्रयत्न झालेलेच नव्हते. लोकसंख्या त्या काळाच्या मानाने जास्तच होती आणि म्हटलं असं निर्वासितांचा प्रश्न होता. त्यामुळे आपली मोठी पंचायत तेव्हा झालेली होती आणि लोकांच्या पर्टिक्युलरली ब्रिटिश आणि अमेरिकन जे हिस्टॉरियन आहेत त्यांनी त्यावेळेला तिथले राजनीतिक कमेंटेटर्स आहेत त्यांनी त्यावेळेला असं म्हटलं होतं की 10 वर्षात या देशाचे तुकडे पडतील. हा देश एकत्र राहणं अशक्यच आहे. त्या सगळ्या सो कॉल्ड तज्ज्ञांच्या नाकावर टिचून हा देश नुसता एकसंध एकत्रच राहिला नाही तर आज या देशाने जगामधलं अत्यंत मानाचं स्थान पटकावलेलं आहे. आज आपली अर्थव्यवस्था जर आपण पाहिली तर जगाच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या रँकिंगमध्ये 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. आपल्यापुढे आता फक्त जपान, जर्मनी, चीन आणि अमेरिका एवढेच देश राहिलेले आहेत आणि असं म्हटलं जातं की येत्या 2 किंवा 3 वर्षात भारत ही 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल. हे जवळजवळ नक्कीच झालेलं आहे. जर पर्चेसिंग पॉवर पॅरिटी पद्धतीने मोजली तर भारत आजच 3ऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे आणि इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की असं जरी सगळं असलं तरी आजच्या घडीला भारतामध्ये प्रचंड प्रमाणावरती तारुण्य आणि ऊर्जा आणि स्रोत आणि टेक्निकली एज्युकेटेड पीपल म्हणजे तंत्रशास्त्र शिकलेले अनेक विद्यार्थी, तरुण आणि उद्योजक आहेत आणि त्याचं प्रतिबिंब आपल्याला कुठे दिसतं तर खूप मोठ्या संख्येमध्ये आपल्याकडे
स्टार्टअप जे असतात, ज्याला युनिकॉर्न स्टार्टअप म्हणतात, म्हणजे 1 अब्ज डॉलर्सपेक्षा ज्यांची जास्ती टर्नओव्हर होतो त्यांना युनिकॉर्न म्हणतात पहिल्या वर्षात. तर तसे आपल्याकडे जगातल्या 3ऱ्या क्रमवारीत आपण येतो. अमेरिका, चीननंतर भारतात सर्वात जास्त युनिकॉर्न तयार झालेले आहेत. याचा अर्थ असा की तंत्रज्ञानाचं आव्हान आपल्या तरुणांनी उत्तम रीतीने पेललेलं आहे. अजून पुष्कळ गोष्टी गाठायच्या आहेत. मी असं म्हणत नाही की हे झालं म्हणजे किती छान झालं, आता आपण स्वस्थ बसावं, तसा माझा उद्देश नाही आहे. परंतु आपण जे काही मिळवलं आहे ते आपण आपली पाठ थोडीशी थोपटून घेतलीच पाहिजे. प्रत्येक वेळेला स्वतःच्यावरती टीका करत राहणं हे योग्य नसतं आणि आजच्या दिवशी तर ते खचितच योग्य नाही. तर या देशाची अर्थव्यवस्था घोडदौड करते आहे, उत्तम रीतीला पोचलेली आहे. इतकंच नव्हे तर जगाच्या तुलनेत काय चाललं आहे ते आपल्याला थोडंसं मला सांगायचं आहे. आजच्या घडीला अमेरिकेमध्ये स्टॅग्नेशन आलेलं आहे, म्हणजे एक प्रकारचं शैथिल्य आलेलं आहे आणि अमेरिकन अर्थतज्ज्ञ थोडेसे धास्तावलेले आहेत की अमेरिकेमध्ये सुद्धा मंदी येते की काय. आणि अमेरिकेतली मंदी ही एक प्रकारे जागतिक मंदीचाच एक भाग आहे की काय, अशा शंका तिथल्या अर्थतज्ज्ञांना भेडसावत आहेत. जर्मनीमध्ये ऑफिशियली मंदी आलेली आहे. चीनमध्ये स्टॅग्नेशन आणि डिफ्लेशन. इन्फ्लेशन आपल्याला माहिती आहे, भाव वाढतात. डिफ्लेशन म्हणजे भाव कमी होतात. तुम्ही म्हणाल वा किती चांगलं, तर ते तितकंसं चांगलं नसतं, कारण त्या देशात जे भाव कमी होत आहेत त्याचं एक विदारक चित्र असं आहे की देशातल्या लोकांनी आता खरेदी करणं सोडून दिलं आहे. वस्तू खरेदी, फक्त जेवण खाण्याच्या वस्तू खरेदी करतात, कुठल्याही लक्झरी गुड्स ते घेत नाहीत, कारण धास्तावलेले आहेत. चीनमध्ये प्रचंड प्रमाणावर सध्या पूर आलेले आहेत, त्यांची रिअल इस्टेट गडगडलेली आहे. मी याच्यावरती मागे व्हिडिओ पण केलेले आहेत. पण मला सांगायची गोष्ट अशी आहे की त्यांना कन्झम्पशन इंजिन ज्याला म्हणतात, म्हणजे लोकांनी खरेदी केली, त्याचं एक असं शास्त्र असतं, अर्थशास्त्र कसं चालतं. लोकांनी खरेदी केली की तो पैसा अर्थव्यवस्थेत खेळायला लागतो. तो पैसा खेळायला लागला की त्या पैशाने नोकऱ्यांच्याकरता पगाराला पैसे उत्पन्न होतात, उत्पादन वाढतं. उत्पादन वाढलं की त्यातलं काही उत्पादन एक्सपोर्ट पण करता येतं. कंपन्यांचा प्रॉफिट वाढतो. कंपन्यांचा प्रॉफिट वाढला की कंपन्या अधिकाधिक एक्सपॅन्शन करायला लागतात, वाढवायला लागतात स्वतःचीही, आणि एक सायकल, एक चांगलं चक्र सुरू होतं. पण हे जर कन्झम्पशन कमी झालं, आणि ते कमी झालेलं चीनमध्ये सध्या दिसतं आहे, त्यामुळे त्यांचा एक्सपोर्ट मंदावलेला आहे, त्यांचा इम्पोर्टसुद्धा कमी झालेला आहे आणि एकूण चीनी अर्थव्यवस्थेचं चक्र रुततं आहे की काय, अशी भूमिका सध्या त्या देशाबद्दल सगळ्या जगात घेतली जाते आहे. आणि त्या भूमिकेचाच एक परिणाम म्हणून चीनमधली लोकं सध्या आपल्या खरेदीला आवर घालत आहेत आणि संबंध देशाचं अर्थशास्त्राचं जे आर्थिक इंजिन आहे ते हळूहळू स्लो डाऊन झालं आहे की काय असं दिसतं. युरोपमध्ये तीच परिस्थिती आहे, जर्मनीमध्ये ती परिस्थिती आहे. आपण गेल्या माझ्या व्हिडिओमध्ये मी त्याबद्दल थोडंसं सांगितलेलं आहे की जर्मनीमध्ये 2 सलग, इनफॅक्ट ही 3 सलग तिमाह्या याच्यामध्ये त्यांचं अर्थव्यवस्थेचा संकोच झालेला आहे. GDP खाली येत चाललेला आहे. याचा अर्थ सिव्हिअर डिप्रेशन येण्याची शक्यता आहे, सिव्हिअर रिसेशन येण्याची शक्यता आहे. रिसेशनचा परिणाम म्हणून लोकांमध्ये डिप्रेशन येतं, कारण वाढ जर झाली नाही, वाढ खुंटली आणि निगेटिव्हमध्ये जर व्हायला लागलं, म्हणजे वाढ सोडण्यापेक्षा घटच जर व्हायला लागली, तर लोक निश्चितपणे चिंतित होतात. तसा प्रकार जर्मनीत झाला आहे. याचा अर्थ युरोपातल्या बाकी राष्ट्रांची परिस्थिती तर अनेकच वाईट आहे, कारण जर्मनी युरोपातलं सर्वात सशक्त राष्ट्र आहे. तर तीच परिस्थिती जवळजवळ UK म्हणजे ब्रिटनची पण आहे, फ्रान्सचीही तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे सगळा युरोप महामंदीच्या माऱ्यात जातो की काय अशी शंका निर्माण झालेली आहे. बरं, हे कमी पडलं म्हणून युक्रेनचं युद्ध अजून थांबतच नाही आहे. रशिया युक्रेनचं युद्ध, त्याचा परिणाम म्हणून चीन आणि रशियाची युती, ही सगळी अमेरिकेला डोकेदुखी आहे. आणि अमेरिकेची परिस्थिती मी आपल्याला सांगितलीच की किती वाईट तिथे परिस्थिती चाललेली आहे. अमेरिकेच्या हवाई बेटात सध्या प्रचंड मोठे वणवे लागलेले आहेत आणि त्या वणव्यामधनं लोकं मरण पावली आहेत. याच्या आधी अमेरिकेमध्ये नॅचरल डिझास्टर झाली तर लोकांची जीवितहानी व्हायची नाही, वित्तहानी व्हायची, ती सरकारनंतर भरून द्यायचं. पण इथे जवळजवळ 87 का 88 लोकं मरण पावली आहेत आणि आणखीनसुद्धा बेपत्ता झालेली माणसं जिवंत आहेत की नाही याबद्दल शंका आहे. सगळ्या देशांना संकटाने ग्रासलेलं आहे. वेगळ्या वेगळ्या प्रकारची संकटं आहेत. पर्यावरणामुळे झालेली ही सगळी महामारी, पूर, कोविडचा मध्ये आपण सगळ्याच जगाने फटका खाल्लेला आहे. कोविडनंतरसुद्धा अतिशय चटकन स्वतःला कोविडपासून सावरून घेऊन प्रगती करण्यामध्ये भारताचा नंबर पहिला आहे. आज मी तिला वर्ल्ड बँक आणि IMF दोघांनी सांगितलेलं आहे की भारताची अर्थव्यवस्था ही फास्टेस्ट ग्रोईंग अर्थव्यवस्था आहे, म्हणजे सर्वात जास्ती वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ही भारताची आहे. सर्वात जास्ती प्रॉडक्टिव्ह तरुण भारतामध्ये आहेत. त्यामुळे निश्चितपणे हे दशक भारताचंच आहे. भारताला खूप चांगल्या संधी आहेत आणि त्या संधींचा परिणाम म्हणून कितीतरी गोष्टी घडत आहेत. जसं मी तुम्हाला हे आर्थिक इशू सांगितले, सामाजिक इशू, भारतामध्ये सामाजिक
समरसता वाढीला लागली आहे असं आपल्याला दिसतं. आपल्याला कुठे कुठे सामाजिक भांडणं वगैरे दिसतात, नाही असं नाही. इतक्या जास्ती संस्कृती, इतक्या जास्ती भाषा, इतके वेगळे वेगळे धर्म हे सगळे नांदत असताना थोडीशी भांडणं साहजिकच आहे. परंतु अर्थव्यवस्था जर सुधारली तर सामाजिक एकीलासुद्धा एक प्रकारचा हातभार लागतो. नंतर सामरिक राष्ट्राचं परिमाण मापायचं तर भारत सध्या सामरिकदृष्ट्या अतिशय बलिष्ठ झालेला आहे. स्वतःच्या देशामध्ये शस्त्रास्त्रांची निर्मिती आपण करतो आहे. ब्रह्मोससारखं मिसाईल आत्ताच आपण नुकतंच अझरबैजानच्या विरुद्ध आर्मेनियाला दिलेलं आहे आणि युक्रेनच्या लढाईमध्ये रशियाला ते आपण दिलेलं आहे. त्यामुळे त्यांनी तिथे कहर मांडला आहे अशा बातम्या सध्या आहेत. त्यामुळे भारत शस्त्रास्त्र व्यवस्थेतसुद्धा सामरिकदृष्ट्या खूप सबल होत चाललेला आहे. सांस्कृतिक दृष्ट्या आपण जर बघितलं तर सांस्कृतिकदृष्ट्यासुद्धा भारतामध्ये एक नवीन पुनर्जागरण सुरू झालेलं आहे. त्या पुनर्जागरणाचे अनेक पैलू आहेत. आपलं इतिहास पुनर्लेखन चालू झालेलं आहे. पराभवाचा इतिहास जो आपल्या माथी मारलेला होता इंग्रज आणि त्यानंतर आलेल्या शिक्षण मंत्र्यांनी, आझाद यांच्यासारख्या शिक्षण मंत्र्यांनी, तो इतिहास आता उचकटून टाकून त्याच्या जागी खरोखर जो भारतीय राजांच्या पराक्रमाचा इतिहास तो आपण आता शिकायला लागलेलो आहे. आणि अगदी परवाच घडलेली घटना की आपण 3 प्रमुख कायदेसुद्धा बदललेले आहेत. जे कायदे गुलामगिरीचे कायदे होते, ज्याच्यात देशद्रोहाचा, राजद्रोह, बरं का, देशद्रोह पण नाही, राजद्रोह, कारण इंग्लंडचं राज्य हे राजाच्या नावाने चालायचे, राजाच्या किंवा राणीच्या, तो कायदासुद्धा आपण काढून टाकलेला आहे. क्रिमिनल कायदे जे आहेत, क्रिमिनल प्रोसिजर कोड, ते बदललेलं आहे. अशी सगळी जी घटना होती आहे, कारण सांस्कृतिकदृष्ट्या भारत आता स्वतःच्या संस्कृतीचा उद्घोष करायला लागला आहे. ब्रिटिशांची उष्णी संस्कृती, इस्लामी संस्कृती जी आपल्यावरती लादली गेली होती, त्या सगळ्या संस्कृतीतनं भारत बाहेर पडतो आहे. अगदी राजपथासारखा जो रस्ता होता त्याचंही नाव कर्तव्यपथ ठेवलेलं आहे. त्यामुळे दाखवून दिलं की आम्ही राजपथातला राजेशाही कधीच मागे टाकलेली आहे. आम्ही एक समृद्ध लोकशाही आहोत. पुष्कळदा भारताची तुलना चीनशी केली जाते. लोक विसरतात की चीनमध्ये लोकशाही नाही आहे, ठोकशाही आहे. ठोकशाहीमध्ये सुरुवातीचे काही दिवस निश्चितच तुम्हाला एक संध काम करता येतं आणि लोकांच्या विरोधाला तुम्ही दडपून पुढे जाता. आता त्याचे परिणाम चीनमध्ये दिसायला लागलेले. चीनमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर असंतोष आहे. नंतर आर्थिकदृष्ट्या तिथे अनेक प्रोजेक्ट्स थांबलेले आहेत आणि महापूर वगैरे आले, त्यांनी त्यांची अन्नधान्याची स्थितीसुद्धा बिघडलेली आहे. भारतात सुदैवाने अन्नधान्य मुबलक आहे. एक सध्या मणिपूरचा जसा प्रॉब्लेम चालला आहे तो एक प्रॉब्लेम सोडल्यास भारतात कंटिन्युअस प्रॉब्लेम्स असे कुठलेही चाललेले नाही आहेत. आणि नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितल्याप्रमाणे तो प्रॉब्लेमसुद्धा आपण सोडवायच्या अगदी जवळ पोचलेलो आहोत. इथे मला चांगल्या गोष्टी सांगितल्यानंतर थोडंसं धोक्याकडे पण लक्ष वेधायचं आहे की नवीन राष्ट्राला पुढे पाऊल टाकताना, 77व्या वर्षात पाऊल टाकताना कुठला धोका सर्वात जास्ती जाणवतो, तर भारतीय परकीय शक्ती भारताची मोडतोड करायला निघतील हा एक फार मोठा धोका आहे. आणि मणिपूर ही आपल्याला एक धोक्याची घंटाच आहे की म्यानमारमधनं आलेले कुकी सशस्त्र दरोडेखोरच म्हणेन मी त्यांना, लुटारू, त्यांनी येऊन इथे अफूची शेती लावली आणि त्या अफूच्या शेतीच्या रक्षणार्थ त्यांनी इथले लोकल मैती जे होते त्यांना मारायला सुरुवात केली. आता अर्थात भारतीय शासन त्याच्यावरती कठोर उपाययोजना योजते आहे. तर हा जो घुसखोरीचा प्रश्न आहे, त्या घुसखोरीच्या प्रश्नाकडे आपण लक्ष वेधायला पाहिजे. गेल्या माझ्या व्हिडिओमध्ये मी मुद्दाम घुसखोरीवरती जास्ती वेळ दिला होता की तो आपल्या देशाला सर्वात मोठा धोका आहे. दुसरा धोका पर्यावरणीय संकट आलं तर त्याचा धोका आहे, त्याची आपण तयारी ठेवली पाहिजे. आणि एकूण भारतीयत्वाचा उद्घोष सगळ्या विश्वामध्ये करायचा आपण जे ठरवलेलं आहे तो करून वसुधैव कुटुंबकम ही जी आपली घोषणा आहे ती घोषणा खरी करायची आहे. त्याचे आपण पैलू पाहिलेत. जेव्हा जगाला वॅक्सिनची गरज होती तेव्हा भारताने सगळ्या देशांना, मला वाटतं 103 का 106 देशांना भारताने फुकट वॅक्सिन पुरवलं. भारताने अनेक देशांना गहू आणि तांदूळ पुरवलेले आहेत. त्यामुळे अन्नधान्य आणि सुरक्षेकरता व्हॅक्सिन हे वसुधैव कुटुंबक वृत्तीमुळे भारताने पुरवलं. त्यामुळे भारताची मान निश्चितच उंचावली गेली आहे. एक छोटीशी तुलना याच्यात करायची तर आपला जो शेजारी देश आहे पाकिस्तान, त्यालाही तेवढीच वर्ष पूर्ण झाली आहेत, पण आज त्यांची परिस्थिती काय आहे? त्यांचे सगळे पंतप्रधान त्यांचं साधारण प्रवास हा पंतप्रधान पदाची मुदत ते पूर्ण करत नाहीत आणि उचलून त्यांना तुरुंगात टाकलं जातं. त्याप्रमाणे इम्रान खानला आता अटक येथल्या तुरुंगात टाकलेलं आहे. अटक या गावाचं वैशिष्ट्य मराठी माणसाला वेगळं सांगायला नको. अटके पार झेंडे लावले ते या मराठी सैन्यानेच लावले. तर तीच ती अटक, त्या अटकच्या किल्ल्यामध्ये यांनी तुरुंग केलेला आहे. साधारण 4 गज बाय 4 गज म्हणजे 12 बाय 12ची एक खोली देतात
आणि अत्यंत घाणेरडी ती खोली असते, त्याला खिडकी नसते, काही नसतं आणि दाराला जाळी असते, त्याने खडखड केली की त्या जाळीतनं पाणी वगैरे दिलं जातं. तिथे सध्या इम्रान खानला ठेवलेलं आहे, तिथेच नवाज शरीफला ठेवलं होतं, तिथेच जुल्फिकार अली भुट्टोला ठेवलं होतं. पाकिस्तानच्या पंतप्रधानांची मला वाटतं शेवटचं निवासस्थान आहे, तुरुंगातच असतं. देश पूर्ण गाळात गेलेला आहे, दहशतवादाचा तिथे अत्यंत मोठा उद्रेक होत आहे. ही चित्र तुलनेकरता म्हणून मी पाकिस्तान आणि भारताचं चित्र दिलं. अतिशय आशादायक वृत्ताने आपण नवीन 77व्या वर्षाला सामोरं जाणार आहोत. देशवासियांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो. या व्हिडिओत मी अगदी थोडक्यामध्ये एक प्रकारचं तुलनात्मक मार्गदर्शन केलेलं आहे की आपण कुठे होतो, कुठे आलो आणि पुढे आपण कुठे जाणार आहोत. प्रगतीकडेच उत्तरोत्तर आपण पुढे जाणार आहोत. सगळ्या विश्वामध्ये भारताकडे आता अत्यंत आशेने पाहिलं जाते. सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, वसुदैव कुटुंबकम वृत्ती असलेली अर्थव्यवस्था, नॉन अग्रेसिव्ह म्हणजे आक्रमण न करणारी अर्थव्यवस्था आणि राज्यव्यवस्था म्हणून भारताकडे बघितलं जात आहे. एका अर्थाने सांगता येईल की भारताचं जे विश्वगुरू होण्याचा एक स्वप्न होतं, त्या स्वप्नाच्या पूर्ततेकडेच नरेंद्र मोदी, एस जयशंकर, अजित डोवाल या सगळ्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून प्रयत्न केले. त्या प्रयत्नाचं फलित रूप आपण पाहत आहोत. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स येऊ द्यात. आपल्या ज्या कमेंट्स येतात त्यातल्या निवडक कमेंट्सना आम्ही काही उत्तरं त्याची देतो. तशा काही कमेंट्स आल्या आहेत, त्याची उत्तरं मला द्यायची आहेत. अतुल पवार यांनी सांगितलेलं आहे की घुसखोरी ही सगळ्या राष्ट्रांची डोकेदुखी असते आणि भारतात आज आलेले बांगलादेशी जर डोकेदुखी ठरत असले तर आपण अखंड भारत पुन्हा व्हावा असा विचार कसा करू शकतो? मग डोकेदुखी वाढणार नाही का? लक्षात ठेवा, अखंड भारताची कल्पना ही 1947 सालची होती. 47पासून जी 76 वर्ष झाली त्याच्यात भारतापासून तुटलेले जे भाग होते, बांगलादेश म्हणा, पाकिस्तान म्हणा, त्या भागामध्ये प्रचंड प्रमाणावर त्यांनी तिथल्या लोकांचं जबरदस्ती कन्व्हर्जन केलेलं आहे. तिथे हिंदूंची संख्या नगण्य म्हणावी अशी केलेली आहे. पाकिस्तानमध्ये 21% हिंदू होते, आता जेमतेम 0.3% राहिलेले आहेत. कुठे गेले सगळे लोक? सगळ्या लोकांना इधर कन्व्हर्ट केलं, मारून टाकलं, हाकलून दिलं. अशी वृत्ती असलेली जनता या देशात घेऊन आपल्याला काय प्रॉब्लेम करायचा आहे का? आंबेडकरांनी पाकिस्तानची जेव्हा घोषणा झाली त्याच्या काही वर्ष आधी हा लेख लिहिलेला आहे की पाकिस्तान प्रेमी इस्लामी जे लोक आहेत, तेव्हा त्यांनी पाकिस्तान शब्द आंबेडकरांनी वापरला होता. पाकिस्तान थॉट्स ऑन पाकिस्तान नावाचं त्यांचं पुस्तक आहे. ही लोक शाप आहे या देशाला आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जरी फाळणीचं दुःख त्यांना झालं तरी ते म्हणले हा शाप आपल्या देशातनं गेला, असे तेव्हाचे बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द होते. अतिशय खरे शब्द होते. आज मितीला आपण पार्टिशन रद्द करून पुन्हा त्या सगळ्यांना घ्यायचं आणि अखंड भारतात जायचा हा विचारसुद्धा करू शकत नाही. सध्या तो करायची गरज नाही. पुढे काय होतं, भविष्यात काय होतं कोणी सांगावं, पण आत्ता तरी जो आपला देश आहे तो मजबूत करूया, हे जास्ती महत्त्वाचं आहे. नंतर विजयजी यांनी लिहिलं आहे की म्यानमारची भारताची जी सीमा आहे तिथे कुंपण घालण्याचं काम फारच संथ गतीने सुरू आहे. हा भूभाग जरी नैसर्गिकदृष्ट्या काही बांधकाम करण्यास प्रतिकूल असला तरी भारतीय तंत्रज्ञान पाहता हे काम अवघड वाटत नाही. तसं नसतं, हे काम अवघड आहे, कारण हे एक तर रिमोट एरियामध्ये आहे. तिथे जंगल जर तुम्ही कधी तिकडे गेला असाल, मी जाऊन आलेलो आहे, तर जंगलाचा एक भागातनं दुसरा भाग वेगळा ओळखतासुद्धा येत नाही, रस्ते नसतात. त्यामुळे हे सोपं काम नाही आहे. आपले लोक ते काम करतायत आणि लवकरच आपण त्याच्यात यशस्वी होऊ. मुद्दा काय झाला होता खरं म्हणजे, म्यानमारमध्ये सध्या प्रचंड प्रमाणावर कुकी लोक आणि मुसलमान यांची शिरकाणं चालू आहेत म्यानमारी जनतेची. त्यामुळे ते पळून सगळे भारतात येत आहेत आणि त्यांनीच हा मणिपूरचा प्रॉब्लेम तयार केलेला आहे. त्याच्याकरता आपण म्यानमार सरकारशी वाटाघाटी करतोच आहे की तुम्ही तुमच्या लोकांना सांभाळा ना, असं काही त्यांना इतका मार देऊ नका की ते पळून आमच्या डोक्यावर बसतील. त्यामुळे त्याच्याकरता आपण काम करतो आहे. त्याला अर्थात थोडासा वेळ लागेल. क्रॅब नेब्युला 73 यांनी दक्षिण अमेरिकन देशात ज्यांना नेटिव्ह म्हणतात असे लोक मोठ्या संख्येने आहेत आणि त्यांना या गोऱ्यांनी हाकलून दिलं, तेव्हा मूळ भूमी कोणाची हा प्रश्न त्यांचा जरी बरोबर असला तरी इतक्या वर्षानंतर आपल्याला असं म्हणता येत नाही की गोरे तिथे परके आहेत, कारण त्या गोऱ्यांच्या जवळजवळ 10 का 15 पिढ्या तिथे वाढलेल्या आहेत आणि तिथल्या लोकल लोकांचं त्यांनी शिरकाणच केलं. त्यामुळे ती लोकं तुम्हाला औषधालासुद्धा सापडत नाहीत. त्यामुळे त्यांची आत्ताची घुसखोरी ही मेक्सिकोतनं येणाऱ्या लोकांची, जॉब सीकर्स ज्याला म्हणतात, जे नोकरी बघायला येतात त्यांची आहे. आणि अरब देशांमधनं जे लोकं येतात ज्यांना इथे येऊन आपली उपासना पद्धती आणि आपलं सामाजिक पद्धती राबवायची आहे, ते घुसखोरी आहे. आणि ती नुसती अमेरिकेतच नाही आहे, ती युरोपमध्ये आहे, ऑस्ट्रेलियामध्ये आहे, न्यूझीलंडमध्ये आहे आणि भारतातसुद्धा आहे.
तेव्हा याला यशस्वी तोंड द्यायलाच लागेल. कदाचित कुठेतरी असा नियम करायला लागेल की घुसखोर आपल्याला सापडले की त्यांना ताबडतोब हाकलून द्यायचं, त्यांचे सगळे हक्क काढून घ्यायचे आणि त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला इथनं हाकलून द्यायचं आणि अशा हाकलण्याला प्रचंड प्रसिद्धी द्यायची, म्हणजे पुढचे घुसखोर कदाचित आपल्याकडे येणार नाहीत. पण हा एक प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला सोल्युशन शोधायला लागेल. आता शेवटी एक आवाहन करायचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हर घर तिरंगा अभियान आणि सेल्फी विथ तिरंगा हे अभियान सुरू केलेलं आहे. आपल्या सर्वांना माझी आग्रहाची विनंती आहे की आपण आवर्जून या अभियानात भाग घ्या. आपल्या मित्र, परिवार या सगळ्यांना, कलिग्ज आहेत त्यांना सांगा या अभियानात भाग घ्यायला. हा 140 कोटींचा देश या अभियानात भाग घेऊन सगळ्यांच्या सेल्फी आपल्याला तिरंग्यासोबत दिसल्या पाहिजेत. देशाभिमानाची एक भाव असते आणि ती आपण केलीच पाहिजे. एवढं सांगून मी आजचा व्हिडिओ संपवतो. आपल्याला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.